अधिक मासाचा आज आपण अध्याय 23 पाहणार आहोत. तर असेच पुढचे सुद्धा अध्याय आपल्या चॅनलवर येणार आहेत, म्हणून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला सुरू करूया. श्री गणेशाय नमः. ऐका श्रोते संतजन, मल महात्म पुण्यख्यान, मागीले प्रसंगीचे निरूपण, धरा आठवण मानसी. विप्रनंदाची भगिनी वेश्या गेलीसे घेऊनी, ते वार्ता ऐकून कानी, बंधू शोक सदनी पडियेला. इतुका वृत्तांत मागे कथिला, या उपरी पाहिजे ऐकिला. अवधान दीजे श्रवणाला, काय करिता झाला विप्रकुमार. शोक करिता तया ते नगरवासी संभोवते, समजावूनी तया ते गृह गेले आपुलिया. या उपरी तो विप्रकुमार, नित्य सारितसे गृहाचार. तक्र विक्रय करून उदर, निज हाते दिसते. तो एरीकडे नारायण, यात्रा क्रमी वर्ष 3. म्हणे जावे माघारे परतोन, लेकुरे अज्ञान श्रीगुरूंची. गुरुकन्या वेश्येने नेली जाना, हे वार्ता विदित नाही नारायणा. परी अंतर साक्ष जनार्दना, फिरले मन नारायणाचे. म्हणे गुरुगृही जावे आता, कवन तेथे सुखाची वार्ता. हे तो सांगून गेली देवता, यक्षिणी देवी पूर्वीच. एके तक्र विक्रय करावा, एका झारत्वे निर्वाह व्हावा. हा सौख्याचा तेथील ठेवा, न देखवे देवा माझिनी. म्हणून येत येत परतला, पुन मागुता तीर्थ गेला. वर्षे 12 क्रमित झाला, परी नाही मनाला स्थिरता. कोमळ हृदय ब्राह्मणाचे, वरी पुण्यवान शरीर त्याचे. विशेष पुण्य गुरुसेवेंचे, म्हणून नवनीतांचे हृदय पे. असो 12 वर्षा परतोनी, नारायण पातला. गुरु आश्रमस्थानी, येता देखिला गुरुसुते नयनी. परी त्याची ओळखी न पुरे, मग नारायणे हास्य केले. म्हणे आम्ही तुम्हा ओळखिले, ऐसे वदता तेची वेळे. पायी ठेविले मस्तक, आरडोनी पडिला सागळे. रडो लागला खळखळाम, म्हणे वनी टाकुनी वसला. आपण गेला यात्रेते, म्हणे मज नाही माता पिता. नाही बंधू भगिनी चुलता, नाही कोणी पाळिता पोषिता. अहा अनंता हे काय केले, एक होती भगिनी मज लागुनी. तेही वेश्येने नेली चाळवुनी, नेनो असे कवने स्थानी. ते मज लागुनी विदित नसे, ऐसा साकल्य समाचार ऐकिला. नारायण हृदय थकित झाला, मग तया ते आश्वसिता झाला. मधुर वचने करुणी, म्हणे बापा ऐक आता. होणार ते न चुके तत्वता, कोण टाळू शके ब्रह्मलिखिता. तयाची वार्ता अनुपम्य, ऐसे तया ते आश्वासुनी. बैसता झाला निज आसनी, एरे मंडिलीसे साजनी. परवडी तया भोजनाची, गृहीतो पदार्थ अनुकूल नाही. म्हणून कुसुमुसी ठाईंचे ठाई, आहा देवा माझे दैवी नाही. आलिया समयी अतिता, हे नारायणा जाणितले. म्हणे बापा तुवा काय आरंभिले, माझे भोजन तव असे झाले. नाही उरली अपेक्षा काही, मनी विचारी नारायण. रस विक्रयांचे न स्वीकारावे अन्न, म्हणून मांडिले निर्वाण. वारीला जाण या हेतू, मग एरे गोदोहने केले. काही उपहारांते सारिले, मग शयनाते आरंभिले. पाय चुरिले तयांते, तव नारायण विचारिता झाला. म्हणे आजवरी द्रव्यार्थ काय सांचिला, तो सत्य निवेदी मजला. शंका या बोला न मानी, एरू परम लज्जे करुणी. सांगता झाला ते क्षणी, म्हणे 1 दशक रौप्य नाणे. साचुनी ठेविले सदनी आजवरी, या कृपा विरहित काही नसे जाण. पात्र तो मृण्मय भोजन, वाहतो तव चरणाची आन. सत्य जान महाराजा, निर्मळ हृदयीचा पाहुन. चित्ती द्रवला नारायण, काही उपाय करून. लावावे साधन या लांगी, मग तया ते मधुरवचनी. बोलता झाला तत्क्षणी, म्हणे मी सांगीन जी करणी.
ते तुमनी जमनी धरसी की येरू म्हणजे तत्वता. असत्य न करी वचनार्था सांगाल ते स्वीकारी न आता. नवे अन्यथा स्वामिया मग श्लोका धारे करून. बोलता झाला वचन तोची अवगत हो जाण. तुम्हा लागून समजता गोदाने नभेव लोको गवालो म्हणी संखया. कल्पंतं ब्रह्मलोकं पापनाश प्रभावतम. म्हणे या मलमासी निशेष गोदान परम विशेष. जे आचरती निर्दोष त्या पुण्यास पार नाही. जितुके रोमधेनु अंगी असती तितुके कल्प ब्रह्मलोकी वसती. समूळ होय पापांची शांती आचरे तया प्रती हे पुण्य. तरी उदयिक करून प्राप्त स्नान ही धेनू करी कृष्णार्पण. वरी दक्षिणा सांचित जे रौप्य नाणे करी अर्पण द्विजाते. इतुके वचन जरी मानिसी तरी तू अक्षयी सुखी राहसी. येरुवदे त्या समयासी तथास्तु ऐसे अक्षरे. परी विश्वास न वाटे नारायणा करील न करील गोदाना. एवढीच तया ते उदरपोषणा म्हणून मना संशयो. परी विप्रकुमार तो द्रवला आधीच होता तो त्रासला. त्यावरी सद्गुरु भेटला उपदेश केला परमार्था. मग भावार्थ धरुणी सद्गुरु वचनी प्रात काळी आला स्नानी करुणी. एका विप्राते बोलवूनी गोपूजनी अनुसरला. दाना ते जो विप्रच पाचरिला तो परम आश्चर्य मानिता झाला. म्हणे आज काय आठवले त्याला पुढे निर्वाहाला केवी होय. असो आपणासी काय कारण सांप्रत धेनू येतसे दान. म्हणून विधियुक्त संकल्प सांगून खरी पूजन धेनूचे. उपारी विप्रपूजा स्वय करून ते धेनू असे दिधली दान. मनी भावार्थ गुरुवचनी पूर्ण नसे जाण अन्य काही. एका शब्द वाचून काही सद्गुरूची भेटी होणार नाही. तयाविन सुटे न संदेहो जाना सर्वही भाविक हो. आधीच विप्रकुमार दरिद्री पाही माता पिता पाळता दुजा नाही. उदरनिर्वाहाची धेनू तेही दिदली पाही दाना दे. एक दिनीचे भक्षावया अन्न तेही किंचित गृहे नसे जाण. या परी सर्वस्वे घडले दान तया विप्रकुमा लागुनी. ऐसे झाले ते दिवशी जाण परी प्राप्त झाला माध्यान. विप्रकुमार तळमळे तेने करून अन्न भक्षावया अंतरीच. आपल्या कुसुमुसी काहीच न बोले सद्गुरुसी. ऐसे करिता अस्तमानासी संधी आपैसी होऊ आली. तव नारायणे काय केले निवांत मनी आसनी बसले. स्नान संधे ते मांडिले आरंभिले पूजनाते. त्रैलोक्यनाथ चक्रपाणी उपोषित राहू नेदीच कोणी. कीटक पक्षी आदी करुणी जो त्रिभुवनी पाळीतसे. तेथे विप्रकुमार शुधेने पीडित ते तयाते. हे तयाते न साहवेची मात. तव तो नारद मुनी अकस्मात देखिले तेथे कौतुकाते. मग तैसाच त्वरे चालिला मुनी ब्रह्मलोकाप्रती आला. सद्भावे नमस्करिला पिता अपुला आणि समग्र निवेदिला वृत्तांतू. म्हणे नवल देखिले आजी स्वामी विप्रकुमाराची अक्षरे लिहिली तुम्ही. जे तक्र विक्रिये निर्वाह योमी प्रतिदिनी करावा. ऐसे अक्षर स्वामींचे ते असत्य झाले साचे. तयाचे दान केले धेनूचे पुढे निर्वाहाचे कसे काय. असता होऊन आला दिनमान पुढे तयाची गती कवन. असत्य झाले वचन ब्रह्म अक्षरे पूर्ण स्वामिया. ऐकून नारद मुनीची वाणी चतुरा ननंद चकला मनी. निरंखिता झाला जव ध्यानी तव सत्यवाणी सर्वही. म्हणे हे तो विपरीत झाले तया ते सर्वस्व दान घडले.
आता उपया ते पाहिजे केले, तरीच भले कर्म हे पै. येथे जे जे अर्पावे, तया दशगुणी लागे पावावे. हे जाणूनी ब्रह्मदेवे, काय मांडिले विद्वान. सत्वर ब्राह्मण वेश नटला, सवे दश गायीचा मेळा. घेऊन भूलोकी आला, त्वरे पावला विप्रसदन. गायी उभ्या करून द्वारी, विप्रकुमार ते हाका मारी. एरू पातला झड करी, सद्भावे नमस्कारी तया ते. तव चतुरानन बोले तयासी, तुझिया पित्रे आम्हा पाशी. दश गौतम्या रक्षणासी, ठेविला होता निर्धारी. त्या तू आपल्या अंगीकारी आता, म्हणून झाला बोलता. ऐसे वचन ऐकुनी तत्वता, एरू थांबा म्हणे तया ते. मी आपुले गुरुसी पुसून, माघारा येतो परतून. ऐसे तया ते वदोन, आला परतून माघारा. मग गुरु बंधू ते म्हणे तेव्हा, एक विप्र आलासे सदैवा. तयाने आणिल्या दश धेनुवा, अंगीकार माते म्हणतसे. म्हणे तुझी या बापे ठेविल्या पाही, हे तो माते विदित नाही. काय उत्तर असे ते समयी, कृपा करून देई तया ते. ऐसे ऐकून नारायण, किंचित केले हास्यवदन. कळली अंतरीची खून, आला घेऊन विधाता. येथे जैसे आपण द्यावे, तया दक्ष गुणी लोक पावावे. म्हणून या ब्रह्मदेवे दशधेनु आणिला पै. मग तया ते आज्ञा देते अवसरी. धेनू आणि का गृहाभितरी, तया विप्रांते नमस्कारी. जोडल्या करी सद्भावे, एरे जाऊन तैसेची केले. धेनू का ते अंगीकारिले भले, वरी रौप्य नाणे चांगले. गणित भले एक दशक, ऐसे स्वीकारून ते वेळा. नमस्कारुनी विप्र बोलाविला, नारायणा ते निवेदिता. झाला वाडा भरला गोधनी, तव तया ते वदे नारायण. एक मोडी आता रौप्य नाणे, धेनू लागी घेऊन येई तृण. आणि उदर लागुनी तुझिया, जे इच्छा असेल अंतरी. तेची तू आजी स्वीकारावी, अर्धे नाणे तया माझारी. असो दे पदरी तुझिया, ऐसे आज्ञा पिता तया ते. एरू आज्ञा तैसीच वर्तत, रौप्य नाणे नेऊन बाजारात. तृण आणीत धेनू लागी, मग गो आणि आपली वासना. तोची पदार्थ घेत आपणा, अर्ध रौप्य नाणे सम्रग ही जाना. ठेविता झाला विप्रकुमार, धेनू भेते घालून या तृण. स्वये सारिलेसे भोजन, मग गुरु सेवे लागून. तत्पर झाला यामिनी, तव शिकवण देतसे नारायण. म्हणे बापा ऐक एक वचन, प्रातकाळी उठून गंगा स्नान. येई करून झड करी, मग बोलावून विप्रमेळा. ज्ञान देई धेनू सकळा, स्वये होई तू तव निराळा. पाहिजे कशाला खटाटोप, रौप्य नाणे तुझी या पदरी. गणती असे 9 द्वारी, एक अर्ध रौप्य नाणेवरी. असो साचारी जाणता, तरी 10 विप्र बोलावून. दक्षिणे सहित देई गोदान, झनी करीसी अनुमान. वचना जान माझिया, ऐशी शिकवण देता तयाता. तया ते एरू अवश्य म्हणे त्या ते, अमान्य स्वामी वचनाते. न करी जान स्वामिया, नंतर प्रातकाळी उठोन. करिता झाला गंगा स्नान, 5 ऋणी या ब्राह्मण. केले संपूर्ण गोदान, दान कैसे सर्व ही धन. मध्यान्नी का ते नाही धान्य, म्हणे हे भगवन जनार्दन. केवी प्राक्तन माझे हे, धन देखिले नाही आजवरी. ते चालत आले निज मंदरी, तेही न राहावे की पदरी. जन्मवरी चुकेना माझी या प्रारब्धी, हेची पूर्ण तक्र विक्रिये उदरपोषण. करावे परी न धेनू ही जाण, दिदली दान गुरु आज्ञे. ऐसा कुसमुसी आपुले मनी, परी बोलून दाविना वदनी.
तव संधी प्राप्त झाली यावन्नी विप्रमणी शुदितपै तव चित्रगुप्त वृत्तांता ते समूळ निवेदिले ब्रह्मयाते काल दश धेनो आदिदल्या जाते त्याने त्या द्विजाते अर्पिल्या समग्र धेनूचे केले दान पदरी नाही काही अन्न तक्र विक्रय उदर पोषण करी उपोषण विप्रकुमार मग शत धेनूचा समुदाओ घेऊन चालला ब्रह्मदेव द्वारदेशी उभा राहून पहा हो पाहता झाला विप्रकुमारा म्हणे महापुरुषा बाहेर येई ही गोधने सांभाळून घेई तुझी या बापाची ही ठेवी आजवर पाही पाळिली मी ऐसी ऐकताची मात एरू आला धावत धावत पोटी शुदा नळ अति तप्त तो नयने देखता विप्रराव दे दीप्यमान सर्व शरीरी भस्मे चर्तित वस्त्र पाठारी रुद्राक्षमाळा अति साजिरी कंठी घाली परिपूर्ण सवे गोधनाचा कळप गणिता एक शत भरी माप मग परतला अति साक्षेप गुरु बंधू जवळिके सर्व वृत्तात निवेदिला म्हणे द्वारी एक विप्र असे झाला सवे शत धेनूचा मेळा सांभाळी मजला म्हणतसे विप्र परम दैदीप्यमान मुखी बोलतसे वचन तुझी या वडिलांची ही गोधने वरी रौप्य नाणे शतवरी ऐसे तो वदतसे वचन सांगा आता आज्ञा ते कवन एरू बोलतसे हसून सांभाळी गोधन सर्वही गुरु आज्ञेने तत्वता गोधने झाला अनिता हाती घेऊन द्रव्यशता पाहता विप्रगुप्त झाला परी हे ब्राह्मण नेने काही हर्षयुक्त धेनू आणि सर्वही ही खून नारायणा ते ठावी इतरा काही अवगत मग गोधने भरून गोठण घातले तया लागुनी तृण स्वयंभक्षी श्रेष्ठ अन्न आवडे पदार्थ तो चिपे ऐसी करुणी सारासारी मागुती गुरु सेवा अंगीकारी चरण चुरिता निर्धारी बोले ते अवसरी नारायण म्हणे सख्या ऐकवचन गृह भरी दाटले गोधन यासी सांभाळीसी कैसेन तरी सांगतो वचन ते ऐक एक धेनू ते पोसिता कंटाळा आलेसे तत्वता येथे 100ची वार्ता केवी आता घडू शके तरी उदयिक स्नान करुणी पाचारी विप्र लागुनी संपूर्ण गोधने दक्षदानी विप्रा लागुनी अर्पावे संग्रही न ठेवी एक अडका ओतुके कार्य आधी करिका एरो तैसेचे करी देखा उठोनिया प्रातकाळी स्नान सारिले गंगाजळी पाचारिली विप्रमंडळी समग्र गोधने एकच मेळी पूजा केली गंधाक्षते मग एक रौप्य गोधन अर्पिता झाला विप्रा लागून ब्राह्मणाचे मनी हर्षपूर्ण नेता गोधने बोलती ते म्हणे प्रतिदिनी वाटितो गाई यासी तो एक दिनाचे भक्ष नाही ही तो दिसती अपूर्व नवाई किंवा शेषशाही तुष्टला एक म्हणती कारण काय अपनाते आणू कोठून तरी पराते धेनू मिळाली एक अपनाते दक्षिणे सहित निर्धारे ऐसा बोलला द्विजवर समस्त पातले निज मंदिर इकडे रडे विप्रकुमार होऊन स्थिर बैसलासे मने रात्री गृह भरी दावणी वाडा भरलासे गोधनी कैसी कर्माची कहाणी न देखो नैनी पैक ऐसे म्हणून स्वस्त बसला तो दिन अस्त होऊला आला परी पाहुनिया कौतुकाला नारद गेला ब्रह्मलोका नमोनिया चतुरानन निवेदिता झाला वर्तमान म्हणे आपण दिदले गोधन ते दिदले दानतया ते तक्र विक्रयी निर्वाहो ऐसा लिखिताचा भाव परी एकही धेनू ते न ठेवी हो पुढे निर्वाहो कैसिनी हो आला अस्तमान उपोषित असे तो ब्राह्मण ऐकता मुनीश्वराचे वचन हास्य केले कमळासने
मागुती कमळासने उठून सर्व घेतले सहस्र गोधून वरी सहस्र रौप्य नाणे घेऊन चतुरानन पातला उभा राहून द्वारदेशी हाक मारी विप्रकुमारासी इरू धावत आला वचना सरसी केला विप्रासी नमस्कार ब्रह्मा बोलत असे तेव्हा ह्या धेनू सांभाळी सदैवा वरी रौप्य नाणे ठेवा सहस्र वस्त्री पयासे आता तरी सांभाळी समग्र पाही वदून गुप्त झाला तेची ठाई देखता चाकाटला निजहृदयी आला लवलाही भीतरे समूळ वृत्तांत निवेदिला म्हणे सहस्र गोधनाचा मेळा घेऊन रौप्य नाण्याला परी पाहता गुप्त झाला नवे ऐकून तोषला नारायण म्हणे लागले हे साधन मग म्हणे तया लागून सांभाळी कोण कळपा तरी धेनू ते अर्पितृण तुही सारी का भोजन प्रातकाळी करुणिया स्नान आणि पाचारुण विप्राते समस्त धेनू दक्षिणेसी दान देई का ब्राह्मणासी एरू हर्षयुक्त मानसी तथास्तु वचनासी बोलत असे मग दुसरे दिनी तैसाच प्रकार अंचरता झाला विप्रकुमार पाचारुणिया धरामर धेनू समग्र वाटिल्या दक्षिणेसहित तिथले दान नाहीसे केले सहस्र नाणे न उरे दर्शना एकही जान धेनू संपूर्ण निजगृही ऐसे करिता तय वेळा वृत्तांत ब्रह्मयाते कळला म्हणे सहस्र गोधने वाटिता झाला अहरे कपाळा हे काय आता 10 सहस्र नेता धेनू त्याही दान देईल ब्राह्मणू ऐसा प्रत्येही दशगुणित धेनू कोठून आणू तया ते आयुष्य शतभरी पूर्ण तो तव प्रत्यही करील हेची कारण त्याचे रुचेल येथेची मन तक्र विकून काय काज कोण गुरु तया ते भेटला माझा मंत्र मज फळला उने आणिले ब्रह्मराक्षराला हे तव वेदाला विहित नसे मग हंस विमान पाचारिले तया ते निजमुखे निविदिले बोलो की जाऊन ये वेळे घेऊन येई विप्रकुमारा मग हंस विमान येऊन देदीप्यमान केला ब्रह्मनंदन एरे नारायणा ते म्हणून म्हणे प्रसाद हा जान पै तुझा पावन केले गुरुराया निवारिली जन्म मरणाची छाया म्हणून वारंवार लागे पाया भीती नाही भावर्था स्तुती वादन करवेची जाण वाचेसी पडिले दृढ मौन न उगवंता तृतीय दिन नेला उद्धरून ब्रह्मलोका समग्र जन आश्चर्य करीती नारायणाचे चरणी लागती धन धान्य गुरु मूर्ती याता याती निवारली ऐसे हे गोदान प्रकरण विशद केले श्रोतिया लागून न लागता तृतीय दिन नेला उद्धरून विप्रकुमार म्हणून या मळमासी जाण अगत्य घडे गोपूजा वरदान त्यावरी संत सेवा पूर्ण न लागे आन साधन पै श्री गुरुचरणी परमविश्वास तयाचा कुचुके गर्भवास पुढती न लागेची सायास जन्मपंक्तीस भोगणे प्रत्यय देखिया नैनी विप्रकुमार गेला उद्धरुणी अक्षयी परब्रह्म भुवनी नवे हानिकालत्रयी म्हणून प्रथम श्लोकाचा भावार्थ निवेदिला तुम्हा ते समस्त येथे धरुणी अशुद्ध भावार्थ आचरावे सतत व्रत हे गोदाने न भवेल लोको गवा लोम्हानी संख्यया कल्पांत ब्रह्मणे लोकम पापनाश प्रभावतम ऐसा हा प्रथम श्लोक भला त्यावरी कथा भाग वर्णिला जे आचरती गोदानाला तरी ब्रह्मलोकी तयाला वास घडे जितुके रोम गौतमीवरी निवासती तुका कल्पवरी पापक्षाळने निर्धारी तात्काळी के जानपा विप्रकुमार पुण्य केले परी जन्मांतरीचे पाप गेले तक्र विक्रये ज्याचे खुंटलेले गुरु सेवे फळले भाग्य त्याने म्हणून या भाविक जन सद्गुरु ते जावे अनन्य शरण गर्भावास चुके जेने न लागे साधिक आणि काही
स्वस्ती श्रीमल महात्म ग्रंथ पद्मपुराण आणि स्कंद पुराणांत समंत घेऊन मनोहर श्रुत त्रयोविंशतिमो अध्याय संपूर्ण इति त्रयोविंशतिमो अध्याय संपन्न. तर अशाच पद्धतीने पुढचे सुद्धा अध्याय येणार आहेत म्हणून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.